नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्ष बिर्जे. स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपला गणपती बाप्पाचा दुसरा दिवस गावी आलेला. तर काल आलो तुम्ही गावी, संध्याकाळी बघितलंच असेल तुम्ही. तर संध्याकाळी काल गावी आल्यानंतर मग काय केलं नाही, एंड केला ब्लॉग आणि डायरेक्ट जाऊन नंतर मग थोडं काम केलं. छत बी वगैरे काल रात्री बांधला. ॲक्च्युली मला ते दाखवता नाही आलं संध्याकाळी म्हणून. तर छत वगैरे बांधला काल आणि आज जातील बाप्पा आणायला, पण मला जायला लागतं कामाला. तर तो मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर आपल्याला काय बाप्पा आज आणायला जाता येणार नाही आणि उद्या काय आपलं आगमन आहे. तर उद्या मी तुम्हाला दाखवेन बाप्पा आणि आमचं छत पण. तर आता निघालो कामाला, डबा वगैरे घेतला आहे. आता एस टीची वाट बघतोय. 9:30 वाजलेत. तर बघूया आता की एस टी किती वाजता येते. एस टीत बसूया आणि मग जाऊया. बघूया आज जरा रिक्वेस्ट करूया सुट्टी भेटते काय प्रॉपर. तर भेटली तर बरंच होईल, म्हणजे कसं आपल्याला जाण्याचा येण्याचा खर्च वाचेल आणि जरा टेन्शन नाही होणार. तर चला बघूया. तर मित्रांनो, आम्ही आता पावसात अडकलो आहे. पाऊस आला बरं. मी इकडे थांबलो होतो, नंतर सूरज भेटला. तर हे रेनकोट घालते आणि आता पावसातून निघायचा विचार आहे. रेनकोट घालतो वाटी किती झाला आणि आता बघूया पालखीतलं लावणार. तर तिथं त्याच्या कामाला तुम्ही एस टी परत चढली. तर चला बघूया आता. तर मी पालखीतला येऊन बसलो होतो आणि पाऊस जरा थांबला होता. खूप मजबूत पाऊस पडत होता. मी अर्धा भिजलो पॅन्टीपर्यंत. अर्धी पॅन्ट माझी भिजली. तर इथं थांबलो होतो. आता एस टीची वाट बघतोय. एस टी आली की डायरेक्ट निघणार. तर मित्रांनो, मी आलो आता कामावर. 11 वाजता झालो आज, कारण आपल्याला काही तिकडून यायचं होतं. म्हणून बसचा जास्त विषय असा आहे की त्या काय एकदम म्हणजे परफेक्ट टायमिंगला येत नाही. तर म्हणून तर आता बघूया. आता आज बघूया काय होते. सुट्टीचं विचारायचं आहे मला. बघूया भेटते काय. भेटली तर बरी होईल, कारण खर्च पण आपला भरपूर होईल तिकडनं येऊन जाऊन करायचा. मग दिवसाला मला ते 100 रुपये जातात. तर तेच माझे 4-5 दिवसाच्या मध्ये 400-500 रुपये असेच जातील. तर विचारूया, बघूया आज शेठला विचारूया की जरा सुट्टीचं काहीतरी करा, नाहीतर मग बघूया काहीतरी. तर सुट्टीचं आता जर केलं ना मी, तर सांगणार आहे की आता सुट्टी दिली तर ठीक चालेल. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी पुढे आपली जी पुढच्या रविवार आपली सुट्टी असते ती मी भरून काढायचा प्रयत्न करेन.
तर बघूया आता थोडा आता जरा कामावर आले, थोडंफार आता काम आहे ते जरा बाहेर जाऊन करून येतो, बाजार फिरायचं जरा, तर ते काम आहे ते निपटवतो आणि मग परत येऊन तुम्हाला भेटतो. तर चला आता वाजायला आलेत 12 वाजलेत, तर आता डायरेक्ट तुम्हाला जेवायला बसेल तेव्हाच भेटतो. चला. तर मित्रांनो, मी आताच माझं काम आटपून आलो. येता येता तुम्हाला दाखवलं एक मंडप होतं आणि त्यामध्ये होते आज बाप्पा म्हणजे शृंगारतळीचा राजा. तर आपण जिथे राहतो शृंगारतळीमध्ये, तिथे राजा म्हणजे इथला जो बाप्पा आहे त्याला शृंगारतळीचा राजा म्हणतात. तर त्याचं काल फर्स्ट लुक झालं, म्हणजे फर्स्ट लुक दाखवलं. आणि आज माझ्या मते जरा डेकोरेशन चालू आहे. अर्धं लपवलं होतं, माझ्या मोबाईलमध्ये एवढं काय खास दिसलं नाही कारण क्वालिटी थोडी लो आहे त्यामुळे. तर तिथे लपवलं होतं अर्धं आणि अर्धं दिसत होतं मुकुट वगैरे. तर तुम्हाला मला जर कुठून जर ती फुटेज भेटली कालच्या फर्स्ट लुकची, तर मी तुम्हाला सोबत याच्यात शेअर करेन यूट्यूबसोबत. तर ती तुम्ही नक्की बघा, कसं वाटतं मला नक्की सांगा शृंगारतळीचा राजा. तर काल फर्स्ट लुक, आज थोडा डेकोरेशन झालं आणि उद्या त्याचं आगमन होणार. तर आपले बाप्पा पण उद्या येणार आहेत. ॲक्च्युली आज संध्याकाळी आणायला जाणार आहेत बाप्पांना आपल्या घरी, म्हणजे आपल्या घरी आज संध्याकाळी बाप्पा येतील आणि उद्या त्यांचं आगमन आणि पूजा वगैरे होईल. तर मला संध्याकाळी जाता येणार नाही कारण मला कामावर यायला लागलं, तर तो एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि आता ते जर मला ती क्लिप कुठून भेटली गणपतीची, म्हणजे आपले जे शृंगारतळीचा राजा आहे त्याची जर क्लिप भेटली फर्स्ट लुकची, तर मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करेन. तर ती मला कशी वाटते ती नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मित्रांनो, आता अजून थोडं काम आहे ते आटपतो आणि मग जेवायला बसतो. चला. तर मित्रांनो, आता जरा आलो, काम माझं आटपलं आणि आता जेवायला बसलोय. तर सगळ्यांनी जेवायला या मस्तपैकी. सोयाबीनची भाजी आहे आणि चपाती आहे. तर आता जेवतो, थोडा वेळ जेवतो आणि त्यानंतर मग एक थोडंफार काम आहे ते आटपतो परत. त्यानंतर मग एक 6-6:30ला मी निघणार. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आपला सुट्टीचा जुगाड झाला आहे. तर आपल्या शेटनी सुट्टी दिली, त्यांचा धन्यवाद सुट्टी दिल्याबद्दल. त्यांना सांगितलं होतं मी ॲक्च्युली, ते म्हणत होते की देतो, ठीक आहे चालेल तुला, पण तुला नंतर जरा म्हणजे रविवारी सुट्टी असते ती तुला एक्स्ट्रा घ्यायलाच लागेल, म्हणजे तुला यायलाच लागेल त्यावेळेस. तर तुला चालेल, ठीक आहे. तर आता गणपती आपला सेटल आहे पूर्ण. गणपती बाप्पाला पूर्ण आपण 7 दिवस मजा करणार आहोत. तर ती आपली मजा होणारच आहे. तर ती तुम्हाला सगळे ब्लॉग तुम्हाला पडतील. तर चला मित्रांनो, आता जेवतो मी आणि माझं बाकीचं काम आटपतो. चला. तर ते माझं काम संपवल्यानंतर हा प्रतीक भेटला तिथे. प्रतीक म्हणतो की चल जरा मीना बाजारात फिरून येऊया, मला माझ्या गणपतीला डायमंड घ्यायचे. तर त्याला डायमंड हवे ते बघण्यासाठी आम्ही बाजारात आलो इथे आणि जरा फिरत होतो. त्याला कुठले पसंत पडते तो बघत होता, चेक करत होता आणि मी होतो तिथेच बाजूला. तर त्याने घेतले आणि मग घेतल्यानंतर थोडंफार आम्ही बाजार फिरलेला तिथे आणि मग गेलो परत मी कामावर. तर ते डायमंड घेऊन झाल्यावर मी डायरेक्ट कामावर गेलो. तिथं थोडंफार ते सगळं सेटअप करायचं होतं, ते सेटअप केलं आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी सुटलो 6 वाजता. आणि मला लवकर जायचं होतं आणि मला पोचवलं होतं घरी, कारण इथे आपण तळीतलो आहेत. आता आपण साखळ्यावरला. तर इष्टीसाठी मी थांबलो होतो आणि ही गर्दी बघा तुम्ही, किती मजबूत गर्दी. तर ही गर्दी सगळी मजबूत वाढलेली होती ते कारण बाप्पा. आणि आता हे समजा मी हे जाते कारण दुसऱ्या कुठल्या तरी बाप्पाचं आगमन होते, तर ते त्यांच्या घरी बाप्पा घेऊन जातात सर्वजण. तर ते बँजो वगैरेचा आवाज, त्यानंतर मग हे झालं तर इष्टीत बसलो आणि डायरेक्ट गेलो मोडकागरला. तर चला आता इष्टीची वाट बघूया, इष्टीत बसूया, डायरेक्ट जाऊया मोडकागर.
तर मित्रांनो मोडकागरला बसलो आहे. आज लवकर आलो, जेवढा उशीर लवकर जरा निघता आलं तेवढं निघालं. आणि आपल्या काय उद्यापासून त्याला सुट्टी आहे, तर ती एक मस्त गोष्ट झाली. तर आता मोडकागरला बसतो. आता एस टीची वाट बघतोय. एस टी आली की निघणार. तर चला आता एस टीची वाट बघूया आणि आली की निघूया. तर मित्रांनो मी आलो आता घरी. फिरून फिरून कंटाळा आला. काम करून काम झालं, ते आटपलं. आणि नंतर मग संध्याकाळी तिथे आता एस टीला थांबलो होतो. गर्दी बघितलं असेल तुम्ही, तळीत किती आहे, मजबूत तळीत गर्दी. आणि त्यानंतर मग तळीत नंतर मग निघालो. मग डायरेक्ट मोडकागरला पोचलो. मोडकागरवरून डायरेक्ट मग तिथून एस टी पकडली आणि मग आलो डायरेक्ट. तर आता मगाशी घरी पोचलो इथे वरती स्टॉपवर, आणि आता उतरलो आणि खाली आलो घरी. तर चला ह्या ब्लॉगचा कडे इथेच आहे. ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या एका सबस्क्रायबरने मला खूप मोटिवेशन भेटतं. तर आपले सबस्क्रायबर भरपूर दिवस झाले वाढत नाहीत, तर सबस्क्राईब करा पटापट. तर चला मित्रांनो, आणि आता उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट भेटू. कारण उद्या येणार बाप्पा, आणि आता गेलेत बाप्पा आणायला. मला उशीर झाला यायला. तर आज बाप्पा येणार आणि डायरेक्ट उद्या बसणार पाठावर, आणि उद्या होणार पूजा. तर चला मित्रांनो, आता उद्यापासून बाप्पांची सुरुवात. बाप्पा गणपती बाप्पा मोरया. तर चला भेटू आपण अशा उद्याच्याच ब्लॉगमध्ये. बाय बाय.